महिलांना रोज काम करून 3 ते 4 हजार रुपये रोजचे कसे कमवायचे आज मी पूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। परत मी व्हिडिओ बनवणार नाही कारण माझ्याकडे लहान मुलगी आहे आणि आता सीजन आहे, मला सारखं पॉसिबल होत नाही व्हिडिओ बनवायला। त्यासाठी आज व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला सबस्क्राइब करा, चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून तुम्ही गिफ्ट मिळवू शकता। काय गिफ्ट आहे ते तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा। आता ही मशीन आहे ती प्रिंटिंगची मशीन आहे आणि या प्रिंटिंगच्या मशीनवर मी कॅनव्हास चिटकवत आहे। मी म्हणजे एका मुलाला लावलेलं आहे कॅनव्हास चिटकवायला, जे की कारागीर। तर हे आहे ते आपण इस्त्रीने सुद्धा कॅनव्हास चिटकवू शकतो, पण याच्यावर लावल्यानंतर आपलं काम आहे ते पटपट होतं। तुम्ही पाहू शकता इस्त्रीने एक कॅनव्हासला सारखी 17 वेळा इस्त्री फिरवावी लागते, पण एका पट्टीमध्ये 3 कॅनव्हास ही धर बाबू, एका पट्टीमध्ये 3 आपल्याला बटनपट्ट्या होतात। तर हे पहा 3 आणि 3 3 3 9 बटनपट्ट्या आपल्याला एका सोबत म्हणजे वन टाइम आपल्या चिटकून निघणार आहे। आणि ही मशीन आहे ती प्रिंटिंगची मशीन आहे। या मशीनवर आपण टी-शर्टसुद्धा प्रिंट करू शकतो, पॅन्टसुद्धा, ट्रॅकसूटसुद्धा, सगळी प्रिंटिंग आपली या मशीनवर होते। तर ही झालं मशीन। ह्या मशीनवर एक व्हिडिओ मी नक्की बनवीन आणि या मशीनीचा सुद्धा एक सेपरेट बिझनेस तुम्ही कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेन। आम्ही आता पॅन्टीचं काम पूर्ण रेडी झालं होतं, तर फक्त इलास्टिक राहिलं होतं टाकायचं। तर म्हटलं की आता कटिंग टी-शर्टची करून द्यावी। हे काम आहे ते मी दुसऱ्या लेडीजला देणार होती, कारण माझ्याकडे आहे ते पॅन्टिंगचं काम चालू आहे आणि लेडीजला आहे ते लगेच मी पॅन्टिंगचं काम देत नाही, कारण पॅन्ट थोडीशी अवघड आहे। म्हणजे ते डोक्यात बसत नाहीत पटकन लेडीजच्या, त्यासाठी मी पॅन्टिंगचं काम हे लेडीजला देत नाही। पहिल्यांदा तर टी-शर्टचं मी काम देते। तर लेडीजला मला काम द्यायचं होतं त्यासाठी, कारण त्यांचा मला फोन आला होता की ताई आमचं काम संपलेलं आहे। तर मी म्हटलं की ठीक आहे, 2-3 दिवस अगोदरच सांगायचं असं मी त्यांना सांगून ठेवलं होतं, कारण कटिंग करून पार्सल टाकून पार्सल पोहोचेपर्यंत तुमचा हात बंद नाही पडला पाहिजे, त्यासाठी मी त्यांना सांगून ठेवले 2-3 दिवस अगोदरच मला सांगायचं की ताई कटिंग संपलेली आहे म्हणून। तर त्या ताईंचा फोन आला होता कटिंग संपलेली आहे, तर म्हटलं आज रात्री लगेचच पार्सल टाकावं। तर मी 5-5:30 वाजता मिस्टरांना सांगितलं आणि लगेचच कटिंग करायला सुरुवात केली। हे आहे ते 200 टी-शर्ट होते, म्हटलं की जेवढे होईल तेवढं कटिंग करू आणि जोपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत जेवढी कटिंग होईल तेवढी कटिंग करू आणि 8 वाजता ज्या शेवटची बस असते त्यांच्या गावी जायला, त्या बसमध्ये आपण हे पार्सल टाकून देऊ। म्हणजे कसं त्या ताईंचा हात थांबणार नाही, कारण त्यांचा जर हात थांबला तर म्हणजे एकदा पैशाची चटक लागलेली असते, रोजचे रोज ताजे पैसे घ्यायची सवय लागलेली असते आणि अचानक काम स्टॉप झालं तर कसं असतं आपल्या लेडीजचं तळतळ होती की बाई 2-3 तासात माझं एवढं काम झालं असतं, आज मला एवढी हजेरी पडली, आजचा दिवस माझा पूर्ण वाया गेला, एवढे पैसे माझे बुडले। त्यासाठी म्हटलं की नवऱ्याला अगोदर कटिंग करा आणि ताईंला आहे ते पार्सल टाका। तर आम्ही टी-शर्टची कटिंग करायला घेतले, मी पण मदत केली नवऱ्याला। काय बाबू काय झालं सोना, हे खात बघ तू, धर हे बघा, धर 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 धर। तर ते कटिंग करायला लागले लगेच, मी पण त्यांना मदत करत होती, कारण हे रोल असतात, रोल हे खूप हेवी असतात, म्हणजे वजनदार असतात। कमीत कमी 22 किलो कपडा आहे, 20 ते 22 किलो कपडा असतो आणि त्याचे रोल खूप म्हणजे लवकर घड्या मारल्या जात नाही, पॅन्टीच्या तर मारल्याच जात नाहीत लवकर, पण टी-शर्टचा एकटासुद्धा माणूस करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही कटिंग केली आणि म्हणजे लवकरात लवकर 100 पीस रेडी करून त्यांना दिले। तर कॅनव्हास हे लगेचच मी हिथंच चिटकून दिलं, कारण कॅनव्हास हे त्या ताई इस्त्रीवर चिटकवणार आणि त्यांचा वेळ जाणार, त्यासाठी ह्या प्रिंटिंगच्या मशीनवर सगळ्या कॅनव्हास आहेत ते चिटकून घेतलेत। कॅनव्हास म्हणजे बटनपट्टी, या कपड्याला कॅनव्हास चिटकवायचे आणि 5 इंचाची बटनपट्टी कट करून ती आपल्याला टी-शर्टला लावायची। तर इथूनच कट करून जेवढ्या 100 टी-शर्टला
जेवढ्या बटनपट्ट्या लागणार होत्या तेवढ्या त्यांनी त्याच्यात टाकल्या आणि मेन म्हणजे कॉलरसुद्धा टाकल्या, कारण 100 टी शर्टच्या कॉलरसुद्धा त्यांनी म्हणजे हे असं बॅक फ्रंट कटिंग बटनपट्टी आणि कॉलर हे रेडीमेड आहे. आणि हो, कॉलरचा पण एक आपण बिझनेस करू शकतो, तेही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. नक्की तुम्ही बघा. माझे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि खूप म्हणजे महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून एकही व्हिडिओ तुमच्याकडून स्किप नाही होणार आणि तुम्ही बिझनेसमधून वंचित नाही राहणार. तर तुम्ही पाहू शकता सगळी कटिंग आहे ती रेडी केली, त्याच्यामध्ये सगळं टाकलं, धागे दोरे काय असेल ते सगळं माझंच असतं. सगळं कटिंग टाकून नवरा गेला पार्सल टाकायला आणि मी लगेचच आले आणि स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आज मला गुरुवार होता. तुम्हाला पण माहिती आहे श्रावण महिन्यातला गुरुवार मी धरायचं ठरवलेलं आहे. तर श्रावण महिन्यातला हा पहिला गुरुवार होता आणि आजपासूनच श्रावण चालू होता. तर खूप छान जेवण केलं होतं मी. मेथीची भाजी होती, चपाती त्यांच्यासाठी, बाजरीची भाकरी माझ्यासाठी, बटाट्याची चटणी केली होती, 2-3 प्रकारचे लोणचे होते. तुम्ही पाहू शकता आंबट तिखट कैरीचं लोणचं आणि गोड लोणचं लिंबाचं. तर जेवण वगैरे केलं छान. अशी सगळी भांडे घासले. भांडे म्हणजे की मला की खूप कंटाळ येतो भांडे वगैरे घासून. किचन वगैरे पण घासून लगेचच क्लीन केलं. मायरा आहे ते खेळत होती तिच्या पप्पासोबत आणि कारागिरासोबत. कारागीर आल्यापासून मायरांचा थोडासा म्हणजे आमच्यापासून थोडासा असं दूर राहते, म्हणजे अशी खेळते ती त्यांच्यासोबत पण ते अटॅच होत चाललेले आहे. तर हे इलास्टिकचं काम आम्हाला आमचं राहिलं होतं पॅन्टीचं. सगळीकडे बघाव तिकडं ढीग पडलेले आहेत पॅन्टीचे, तुम्ही पाहू शकता. आणि हे थोडंसं पायपिंगचं काम राहिलं होतं, तेवढे 2-3 पीस म्हणजे कपडा कमी पडला होता म्हणून ते पीस थोडेसे कमी झाले होते. 2-3 नाही म्हणता येणार, पण 5 पीस तर कमी होते. हां, दूध 5 पीस कमी होते, ते 5 पीस ते बनवत होता. आणि माझे मिस्टर आहेत ते कट करत होते इलॅस्टिक, कारण आता इलॅस्टिक लावायची वेळ आली होती. आपले पॅन्टी आहेत ते पूर्ण फायनल झाल्या होत्या. तर माझा नवरा म्हणला की नुसता व्हिडिओ बनवते, बिझनेस तर चालू केला, फक्त नावाला बिझनेस चालू केला आणि मला इथं गुंतवून दिलं, थोडंफार काम पण करत जा. मी म्हटलं ठीक आहे. आज मला खूप राग आला आणि नवऱ्याने असं म्हटलं म्हणून मी म्हटलं की आज ठीक आहे, 1 मिनिटसुद्धा झोपायचं नाही. ठीक आहे चालेल, मायरा रात्रभर जरी जागली तरी, कारण मी झोपल्याशिवाय मायरा झोपत नाही. म्हणलं पोरगी रात्रभर झोपली नाही तरी चालेल, पण आज नवऱ्याची ही जिरवायची की नवऱ्याला पण दाखवून घ्यायचं मी पण कष्ट करते, मी पण मेहनत करते आणि म्हणजे मला माझ्या बिझनेसचा खूप गर्व आहे. हे सांगण्यासाठी मी बसले ओव्हरलॉकच्या मशनीवर आणि जे बॅक फ्रंट होते ते मला फक्त साईडने ओव्हरलॉक करायचं होतं. खूप सोपं काम होतं, काम करायला खूप मला मज्जा येत होती. ह्याचा मी फायदा घेतला आणि नवऱ्याला म्हटलं की मी आज रात्रभर काम करणार आहे. दुसरं जर काही काम असलं असतं तर मी अजिबात सुद्धा बसले नसते, पण ओव्हरलॉकचं काम होतं आणि ओव्हरलॉक पॅटलॉक मला पहिल्यापासून खूप आवडतं. काय बाबू? आणि अक्षरशः खरं तर 3 वेळा चहा पिले रात्रीत, पण पूर्ण रात्रभरच काम केलं. आता तुम्ही माझा चेहरा बघत असाल, चेहरा म्हणजे एकदम बघण्यासारखा झालेला आहे. कारण आता मी मेन म्हणजे मला काल असते ती कंपनीला सुट्टी असते आणि कंपनीला सुट्टी पण होती, ते नवऱ्याला माहीत नव्हतं. माझ्या नवऱ्याला मी सांगितलं डायरेक्ट की मी आता कंपनीचा जॉब आहे तो सोडून दिलेला आहे आणि आजपासून आहे ते मी इथंसुद्धा नाईट करणार आहे. दिवसभर तर करते, पण आज मला चांगला चान्स होता. नवऱ्याची तर काहीच चूक नव्हती आणि मी तर हे करणारच नव्हते. मेन म्हणजे माझ्या आवडीचं काम होतं आणि आज मला तिकडं पण सुट्टी होती, त्यासाठी मी इकडचा फायदा उचलला आणि नवऱ्याला म्हटलं की रात्रभर मी काम करणार. नवऱ्याला खरंच वाटलं की हिने कंपनीतला पण जॉब सोडला, ही काय पिसळली का काय, आणि हिने का माझ्या डोक्याला वैताग दिलाय, माझा जॉब सोडायला लावला ह्या बिझनेसच्या नादात, स्वतः पण जॉब सोडते. आत्ता तर ठीक आहे बिझनेस व्यवस्थित चालू आहे, पण काय माहीत बिझनेस शेवटी चढ उतार हा होत असतो. आत्ता तर सीझन आहे, पण खोटं नाही सांगत, अक्षरशः मायरा पहाटे 5 वाजेपर्यंत जागीच होती आमच्यासोबत. आम्ही गाणे वगैरे लावले होते, 2-3 वेळा चहा झाला, काही चाना चुना पण खात होतो आम्ही रात्रभर. आणि रात्रभर हसी मजाकमध्ये कसा दिवस उगवला तेही कळालं नाही. सगळं आहे ते आम्ही म्हणजे तिघांनी मिळून आम्ही 175 पॅन्टी पूर्ण आहे ते पूर्ण फायनल केल्या. 1200 पॅन्टी टोटल होत्या आणि जसं मी काम चालू केलं तसं आपण 1200 पॅन्टी हे टोटल करून आज 175चं टार्गेट ठेवलं होतं म्हणण्यापेक्षा तेवढ्याच पॅन्टीची क्वांटिटी राहिली होती आपल्याकडे. आता पॅन्टीचं काम आहे हे शेवटचं आहे, संपलेलं आहे. अजून 1200 पॅन्टीचं ऑर्डर आहे, पण अजून काही फायनल झालं नाही आहे. पण जी ऑर्डर होती त्यातली आपली फक्त 175 पॅन्टी राहिल्या होत्या आणि ते टार्गेट ठेवलं होतं मी की आता जागायचं पण काम कंप्लीटच करायचं नाही, आपण झोपायचं नाही, यांना झोपून द्यायचं.
आणि त्यासाठी मी म्हटलं ठीक आहे 1 लिटर दूध आणायला लावलं होतं नवऱ्याला. रात्री 11:30 वाजता नवरा कुठून उलतं पालतं करून पूर्ण केडगाव पालतं घातलं आणि 1 लिटर दूध घेऊन आला. 3 वेळा तरी चहा झाला. 1 वेळा दूध पिले मी आणि 3 वेळा चहा झाला. 2-3 वेळा तर थोबाडावर पाणी मारलं आणि नवऱ्यासोबत जागले, कारण जिद्द हो, बाकी काहीच नाही. तर असं होतं माझं आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला जर पार्सल टाकायचं असेल, तुम्हाला जर घरगुती काम करायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी सुद्धा असंच काम म्हणजे तुम्हाला सुद्धा मी असंच घर बसल्या काम देईन, घरपोच काम देईन. एवढंच की मी जर काम दिलं ते काम तुम्हाला वेळेत करून मला परत ट्रान्सपोर्टने तुम्ही तुमचं जे काम केलेलं आहे ते पाठवून द्यायचं आहे. कोणाला करायचं असेल तर नक्की कमेंट करा. आजच्यासाठी एवढं. बाय बाय.